फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। मानव समाचार में आपका स्वागत है। मैं हूं अब्दुल रहमान। आइए देखते हैं आज की खास खबर। आप देख रहे हैं मानव समाचार। मैं मुजम्मिल शेख। पाटोदा गांव में 3 दिन पास से अखंड हरिनाम सप्ताह ये प्रारंभ हुआ था, लेकिन उसका आज लास्ट दिन है। उसके निमित्त यहाँ के गाँवकरों ने रक्तदान शिविर यहाँ पर किया था। देखते हैं उसका कितने बैगा यहाँ पर हुए हैं। सर, आपने जो रक्तदान शिबिर अभी यहाँ पे किया है, इसका कारण क्या? आज श्री गणेश मंदिराचा 5वा वर्धापन दिन, त्यानिमित्त गावात 3 दिवसांचा साप्ताहिक सप्ताह बसलेला असतो आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व शिवजयंती उत्सव समिती व श्री गणेश मित्र मंडळाचे जेवढे सदस्य आहे यांनी संयुक्त विद्यमाने येथे रक्तदान शिबिर घेतलं की गोरगरीब लोकांना या रक्ताचा कुठेतरी फायदा होईल आणि लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे की रक्तदान केलं पाहिजे सर्वांनी। त्यासाठी आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतलं। कितने बैगा अभी अब तक यहाँ पर भर चुके हैं? यहाँ तक 50 के ऊपर अभी बैग हो चुका है और हमारा 150 बैग का टारगेट है और 100% कंप्लीट होने वाला है। ठीक है। कौन बोलना? सर, क्या कहना चाहेंगे आज ये गणेश उत्सव के निमित्त आपने जो रक्तदान शिबिर यहाँ पर किया है, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? पाटोदा गावामध्ये नेहमीच सामाजिक कामं मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे होत असतात। आज इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त एक 3-3.5 दिवसाचा सप्ताह मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला आणि एक समाजाचा आपण देणं लागतो या भावनेने गावातील सर्वच तरुण असतील, ज्येष्ठांनी एकत्र येऊन पाटोदा गावामध्ये एक रक्तदान शिबिर झालं पाहिजेत आणि त्याचा गोरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे आणि म्हणून पाटोदा गावाच्या वतीने, शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज या ठिकाणी जे रक्तदान आयोजित केलेलं आहे, या रक्तदान शिबिराला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। आत्तापर्यंत 60-65 बॅगा या ठिकाणी झालेल्या आहे आणि आताच कार्यक्रम संपला, 100 बॅगा या ठिकाणी पूर्ण होतील अशी खात्री आम्हा गावकऱ्यांना या ठिकाणी आहे। आज आपल्या पाटोदा गावामध्ये गणेश मंदिर यांचं 5वा वर्धापन दिनानिमित्त इथं अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा ठेवलेला आहे। त्या सप्ताहानिमित्ताने आपल्या गावामध्ये अर्पण रक्तपेढी नाशिक यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत कमीत कमी 60 बॅगा झालेल्या आहे आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांना अपेक्षा आहे की 101 बॅगा तरी पूर्ण होतील, ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। ऐसे ताज़ा खबरों के लिए देखते रहिए मानव समाचार। सबसे पहले सबसे तेज। कैमरामैन दादा मोरे के साथ मैं मुजम्मिल शेख।